एकतातून आमंत्रण झाली मला म्हणले बरोबर नाही बरोबर आहे म्हणजे बरोबर म्हणजे काय तुम्हाला ते पण सांगतो पुढे आपण एक ना म्हणजे प्रश्न ना आहे ना परत ते बाळा मला परत इकडे बोलवलं परत ते बाळा यानंतर शास्त्र एका देवाची भक्ती सगळ्यांची भक्ती आणि ती होतं जसं तुमच्या शरीरामध्ये चॅनल आणि त्या चॅनलमध्ये देवांचे स्थान आणि आपल्या सनातन धर्मामध्ये वेळात काढलंय सरळ करायचे ज्ञान घ्यायचं हा विचारा आद्य होते फिर मंदिर में देवता का साधारण पूजा होती है साधारण पूजा नहीं मूर्ति पूजा फिर नवी पूजा बार वाला साउंड ओपन करना बंद कर दो उधर वो करना बंद कर दो कीर्ताशी कीर्तनाचा अजिबात जायचं नाही आणि देवांतरा न बघावे बरं का मला अशा प्रकारे तो पुरुष म्हणून सांगतो मला हे सगळं सार म्हणजे समजत आणि असार म्हणजे असमृत जर असमृतला त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी ह्याच्यात सांगितलं आणि त्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगायचं बरोबर जैसे अल्लाह ताला को निराकार बताया गया ना और इसमें साकार बताया है जैसे कौन ए पैगंबर उस जिंदा चेतन पर भरोसा रखो जो काफी मरने वाला नहीं है और तारीफ के समय उसकी बातें बयान करते रहो और अपने बंदों के गुनाहगारों से वह काफी खबरदार है जिसने आसमान जमीन देवी प्रसन्न करे सारू काय बळी दिल्याने देवी प्रसन्न होत नाही म्हणजे बकरा वगैरे बलिदान करायची देवी प्रसन्न होतं अंकुन केलं की बळी दिल्याने देवी प्रसन्न होत नाही मी सुद्धा देवीची भक्ती केलेली आहे त्याला बलिदान करण्याची गरज नाही शेर सारू काही त्यांनी जना भजन कीर्तन रुपये म्हणजे सत्संग जना सामळ्या आपण सांगते सत्संग जना सामळ्या जना आपल्याला देवाला महाराजांच्या सत्य आपला ज्या शरीरामध्ये साली दीक्षा घेतली होती नंतर खंडित केली आता कागद नाही पण आता दीक्षा घेतली योग माहिती आवड घेतल्यामुळे मी कोणाची प्रत्यक्ष होत नाही पण काही समोर येत नाही मग ऋषी म्हणून समोर आले ते